नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। 6 मार्च 2026 रोजी आपला मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्राचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये जर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळवायचे असतील तर हा जो व्हिडिओ तो खूपच इम्पॉर्टंट होणार आहे, कारण तुम्हाला मी सांगणार आहे कसे प्रश्न विचारले जातील आणि त्यांचे आन्सर देखील तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे पूर्ण जो क्वेश्चन पेपर आहे तो डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मित्रांनो, थोडा सुद्धा टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर म्हणून आपण सुरू करूया। लक्षात घ्या, आपला पहिला क्वेश्चन आहे एमसीक्यूचा। आपण क्वेश्चन वाचू शकतो, चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट ऑफ इट इन फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन नंबर। आणि तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y dx is equal to 49 dy is equal to -63 and d is equal to 7 then what is the value of x। म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे। तुम्हाला dx दिलेला आहे, dy दिलेला आहे आणि d दिलेला आहे। तर लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू काढताना dy ची तर काहीच गरज नाहीये। आपला फॉर्म्युला काय असतो, x is equal to dx by d। आता तुम्हाला dx काय आहे 49 आणि मित्रांनो d काय आहे 7। तर लक्षात घ्या 49/7 काय येते मित्रांनो 7। त्यामुळे मित्रांनो आन्सर येणार आहे 7। इझिली मित्रांनो तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर क्वेश्चन 2, विच इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सोडवायचं आहे। पहिलं जे आहे ते मित्रांनो 5/x -3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर। मित्रांनो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाहीये। आपण सेकंड ऑप्शन चेक करूया, x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 2। लक्षात घ्या, x ने जर मल्टिप्लाय केलं x × x x स्क्वेअर, त्यानंतर x × 5 आणि मित्रांनो हे 2 जे आहे ते अलीकडे घेतलं -2 झालं आणि इज इक्वल टू 0। अशा प्रकारे मित्रांनो स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसत आहे। त्यामुळे मित्रांनो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपला ऑप्शन बी मित्रांनो बरोबर आहे। त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे, क्वेश्चन 3, द सिक्वेन्स -10 -6 -2 आणि 2। आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला ऑप्शन वाचून दाखवतो। इज एन एपी रिजन डी इज इक्वल टू -16 इज एन एपी रिजन डी इज इक्वल टू 4 इज एन एपी रिजन डी इज इक्वल टू -4 इज नॉट एन एपी। म्हणजे एपी आहे का नाही तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचंय आणि त्यानंतर त्याचं डी किती आहे, म्हणजे त्यांचा कॉमन डिफरन्स काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। लक्षात घेतला तुम्ही, -10 आणि -6 मध्ये 4 चा डिफरन्स आहे, -6 आणि -2 मध्ये 4 चा डिफरन्स आहे। म्हणजे हा एपी आहे आणि मित्रांनो त्याचा डी आहे तो मित्रांनो 4 आहे। त्यामुळे मित्रांनो ऑप्शन बी करेक्ट असणार आहे। त्यानंतर आपल्या फोर्थ क्वेश्चन कडे, विच नंबर फ्रॉम द फॉलोइंग कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी। खूप इझी क्वेश्चन आहे, याचा मित्रांनो आन्सर आहे बी 1.5। लक्षात घ्या, खूप इझी क्वेश्चन होता। त्यानंतर आपल्या क्वेश्चन 1 च्या बी कडे, म्हणजे आपला क्वेश्चन 1 चा बी म्हणजे काय आहे मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला मित्रांनो पहिला क्वेश्चन काय आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट। डिटर्मिनंट काय आहे 5 -2 -3 1 आणि मित्रांनो खूप इझिली तुम्ही काढू शकता। 5 × 1 -3 × -2 मित्रांनो याचा आन्सर होते 5 - 6 इज इक्वल टू -1। इझिली तुम्ही मित्रांनो आन्सर काढू शकता। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी। 5 1 -3 आणि -7 असा तुम्हाला एपी दिलेला आहे। तर लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे। a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 5 आणि त्यानंतर t2 इज इक्वल टू 1 t3 इज इक्वल टू -3 आणि मित्रांनो फर्स्ट टर्म असणार आहे 5। लक्षात घ्या, आणि त्यानंतर d काढायचा म्हणजे कॉमन डिफरन्स काढायचा आहे, t2 - t1 1 - 5 इज इक्वल टू -4। इझिली तुम्ही मित्रांनो याचा आन्सर काढू शकता। त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन कडे जाऊया। थर्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100 अँड प्रीमियम इज ₹65 देन व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर। म्हणजे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढायचे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम। म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम। आता फेस व्हॅल्यू काय 100 आहे आणि मित्रांनो प्रीमियम काय 65 म्हणजे 165 याचा आन्सर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन, राईट सॅम्पल पेस इफ 1 डाइस थ्रो। मित्रांनो खूप सॅम्पल म्हणजे खूप इझी क्वेश्चन आहे। आपल्या डाइस थ्रो केल्यानंतर मित्रांनो काय सॅम्पल पेस असते 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे इझिली मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता। जाऊयात आपल्या क्वेश्चन 2a कडे, कंप्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट। आता लक्षात घ्या, मी एमसीक्यूचे ऑल क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेत। म्हणजे जवळपास तुमचे एमसीक्यूचे किती मार्क्स फिक्स झालेले आहेत मित्रांनो, 4 मार्क्स आहेत ते मित्रांनो फिक्स झालेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही। आता डायरेक्टली जाऊयात आपल्या क्वेश्चन 2a कडे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो। आणि हा मित्रांनो आपले क्वेश्चन 1b चे पण तुम्हाला मी 4 मार्क्स फिक्स करून दिले आहेत। त्यामुळे मित्रांनो 8 मार्क्सचा मित्रांनो तुमचं फिक्स झालेला आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही। त्यानंतर क्वेश्चन 2a, कंप्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट। तुम्हाला मित्रांनो ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करायचे आहेत। पहिली ऍक्टिव्हिटी काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + 2y इज इक्वल टू 4। मित्रांनो -2 0 आणि मित्रांनो इकडे तुम्हाला ब्लँक दिलेला आहे। त्यानंतर 3 2 1 म्हणजे इथं मित्रांनो आन्सर येणार आहे 3 आणि मित्रांनो लक्षात घ्यायचं काय येणार -2,3 आणि इकडे येणार आहे 2,1 आणि ते येणार आहे 2। अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला मी टेबल दाखवत आहे, जास्त एक्सप्लेन करत बसत नाही। हा पण इझी क्वेश्चन आहे। त्यानंतर आपल्या सेकंड ऍक्टिव्हिटीकडे, सेकंड ऍक्टिव्हिटी आहे मित्रांनो आपली, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। m² + 2m + 9 इज इक्वल टू 0। ए ब्लँक दिलेला आहे, त्यानंतर इकडे पण ब्लँक दिलेला आहे, इकडे पण ब्लँक दिलेला आहे आणि तुम्हाला लास्टला आन्सर काढायचा आहे। तर लक्षात घ्या, एक आहे मित्रांनो आपला 1 आहे, म्हणजे m² ला मित्रांनो कोएफिशियंट काय आहे 1 आहे, त्यामुळे मित्रांनो 1 लिहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इकडे b² - 4ac 2² - 4 × 1 × मित्रांनो काय येणार आहे c असणार आहे, म्हणजे 9 असणार आहे, म्हणजे 9 आहे असं लिहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2² ते मित्रांनो काय असणार आहे 4 म्हणजे 4 - 36 मित्रांनो याचा आन्सर येणार आहे -32। तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली आन्सर दाखवलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, इझी क्वेश्चन आहे हा सुद्धा। त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, Smita has invested ₹12,000 and purchased a share of FV ₹10 and at premium of ₹2.
फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस्ड, कम्प्लीट द गिव्हन ऍक्टिव्हिटी टू गेट द आन्सर. ऍक्टिव्हिटी काय तुमची FV इज इक्वल टू 10, प्रीमियम इज इक्वल टू 2, त्यानंतर FV प्लस डॅश डॅश म्हणजे बॉक्स आहे, त्यानंतर अजून एकदा बॉक्स आहे प्लस 2, त्यानंतर मी तुम्हाला बॉक्स दिसत आहेत. तुम्हाला मी सांगतो FV प्लस प्रीमियम म्हणजे MV चा काय फॉर्म्युला आहे, FV प्लस प्रीमियम म्हणजे आता FV काय आपलं 10 आहे, म्हणजे इथे येणार प्रीमियम, इथे येणार 10, त्यानंतर खाली मित्रांनो 12,000 डिवायडेड बाय मित्रांनो काय येणार 12 आणि मित्रांनो आन्सर येणार त्याचं 1000 शेअर्स. इझी क्वेश्चन आहे, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्टली तुम्हाला मी स्क्रीनवरती आन्सर दाखवते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर आपल्या क्वेश्चन 2B कडे. सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. त्यामध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स x + y = 5 आणि x - y = 3. लक्षात घ्या, खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह केलं असतील ह्याच्या अगोदर, पण तरी देखील तुम्हाला मी सॉल्व्ह करू सांगतो. पाहू शकता x + y = 5, x - y = 3, y ला y कॅन्सल होणार आहे म्हणजे 2x होणार आहे आणि मित्रांनो 5 + 3 असतं 8. लक्षात घ्या x = 8/2 आणि मित्रांनो x ची व्हॅल्यू करणार आहे 4. आता लक्षात घ्या x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे, तर तुम्हाला ती सबस्टिट्यूट करायची त्या इक्वेशन मध्ये. x + y = 5 मध्ये आपण पुट करूया 4 + y = 5 आणि मित्रांनो y = 5 - 4 आणि मित्रांनो y ची जी किंमत येणार आहे ती 1 येणार आहे म्हणजे x, y येणार आहे 4,1. इझिली हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. खूप सिंपल आणि इझी क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेला आहे. जास्त लोड घ्यायचा नाही. मी तुम्हाला इच अँड एव्हरी म्हणजे तुम्हाला एनी 4 आहेत ना ते सर्व तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. म्हणजे 4 तुम्हाला सांगितलेत, परंतु तुम्हाला ऑल क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चला आता सेकंड क्वेश्चन काय, फाइंड k if x = 3 is a root of quadratic equation kx² - 10x + 3 = 0. तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचं आहे. इझिली तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन दाखवते. तुम्ही बघू शकता x च्या जागेवर तुम्हाला काय टाकायचं मित्रांनो 3 टाकायचं आहे. k 3² - 10 × 3 + 3 = 0. त्यानंतर मित्रांनो k² केल्यानंतर म्हणजे 3 चा स्क्वेअर केल्यानंतर काय येणार 9k, त्यानंतर -10 × 3 म्हणजे येणार आहे 30 म्हणजे -30 + 3, त्यानंतर 9k -30 + 3 काय येणार -27 म्हणजे 9k = 27 आणि मित्रांनो k = 27/9 आणि मित्रांनो k चा आन्सर येणार 3. अशा प्रकारे तुम्ही इझिली एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19 आणि मित्रांनो 25 असे मित्रांनो तुम्हाला AP दिलेला आहे. तुम्हाला 19 टर्म काढायचे. फर्स्ट टर्म मित्रांनो A = T1 = 7, T2 = 13, T3 = 19, T4 = 25 आणि मित्रांनो कॉमन डिफरन्स तुमचा असणार आहे T2 - T1 म्हणजे 6. मित्रांनो गिवन गोष्टी दिलेल्या मी तुम्हाला आयशा लिहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता मित्रांनो आपला फॉर्म्युला काय आहे 19 टर्म काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे Tn = A + n - 1D. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, इम्पॉर्टंट क्वेश्चन. मित्रांनो तुम्हाला सांगतो T19 7 प्लस म्हणजे आपला A काय 7 आहे, 9 म्हणजे n काय मित्रांनो आपला 19 आहे, 19 - 1 आणि मित्रांनो D काय आपला 6 आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता 7 + 18 × 6 म्हणजे त्याचं 18 × 6 काय मित्रांनो 108 आणि मित्रांनो 7 115 मित्रांनो ह्याचा आन्सर असणार आहे. इझिली तुम्हाला मी सोल्युशन दाखवलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन काय मित्रांनो आपला, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट wristwatch belt is ₹586. Rate of GST is 18%. Then what is the price of the belt for the customer? आता कस्टमर साठी मित्रांनो तुम्हाला प्राइस काढायची. मित्रांनो GST रेट काय 18%. मित्रांनो ते व्हॅल्यू काय आहे मित्रांनो त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 586. आता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे काढू शकता 18/100 × 586 म्हणजे काय येणार मित्रांनो 105 तुमचं मित्रांनो तो GST ऑन बेल्ट म्हणजे त्या बेल्ट वरती GST किती लागला 105 आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST 586 + 105 मित्रांनो त्याचा आन्सर येणार 691.48. इझी मित्रांनो खूप क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला सोल्युशन पण दाखवले. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, द annual इन्व्हेस्टमेंट्स ऑफ अ फॅमिली आर शोन इन द फॉलोइंग पाय डायग्राम. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. इकडे पाहू शकता इमूवेबल प्रॉपर्टी 120 डिग्री, शेअर 60 डिग्री, पोस्ट 30 डिग्री, त्यानंतर डिपॉझिट इन बँक 90 डिग्री आणि म्युच्युअल फंड 60 डिग्री. आणि तुम्हाला खाली क्वेश्चन्स काय दिलेले आहेत, इफ द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर्स इज ₹2000 फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट आणि हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन द पोस्ट. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. आता तुम्हाला मी डायरेक्ट सोल्युशन दाखवतो. तुम्ही कशा प्रकारे मित्रांनो फर्स्ट काढू शकता सेंट्रल अँगल फॉर शेअर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्री अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर्स डिवायडेड बाय टोटल अमाऊंट इंटू 360 डिग्री म्हणजे आपली अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर्स काय 2000 आहे. मित्रांनो त्याला डिवाइड करायचं टोटल अमाऊंट टोटल इन्व्हेस्टमेंटने आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 360 डिग्री. तुम्ही बघू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय होणार तुमचा फॉर्म्युला 2000 × 360 डिग्री डिवायडेड बाय 60 डिग्री इज इक्वल टू येणार त्याचा आन्सर 12000 म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट काय येणार आहे 12000. आणि मित्रांनो आता आपण 90 डिग्रीसाठी काढूया. 90 डिग्रीचा फॉर्म्युला काय अमाऊंट डिपॉझिट इन बँक डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री, त्यानंतर अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक इंटू डिवायडेड बाय 12000. आता आपण वरतीच काढलेले टोटल इन्व्हेस्टमेंट त्यानंतर 360 डिग्री त्याला मल्टिप्लाय करायचं आणि मित्रांनो त्याचं अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक त्याचा फॉर्म्युला काय म्हणणार 90 डिग्री इंटू 12000 आणि त्याला डिवाइड करा आपण 360 डिग्रीने आणि मित्रांनो त्याचा आन्सर येणार 3000. अशा प्रकारे म्हणजे अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक येणार मित्रांनो 3000. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं थर्ड आहे
Difference in central angle for immovable property and mutual fund theta is equal to 120 degree minus 60 degree is equal to 60 degree. आता 60 degree साठी difference in investments divided by 12,000 into 360 degree. आता difference in investment काढायचं आपल्याला 60 degree into 12,000, त्याला डिवाइड करायचं आपल्याला 360 degree. त्याचा आन्सर आहे 2000 degree, म्हणजे 2000 मोर इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. त्यानंतर फोर्थ आहे आपलं सेंट्रल अँगल फॉर पोस्ट थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. अमाऊंट डिपॉझिटेड इन पोस्ट 12,000 त्याला डिवाइड करायचं. त्यानंतर 360 त्याला मल्टिप्लाय करायचे. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट 30 डिग्री इंटू 12,000 डिवाइडेड बाय 360 डिग्री आणि मित्रांनो त्याचा आन्सर आहे 1000. द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट इज इक्वल टू 1000. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अमाऊंट काढायचं. दोन्ही ते मित्रांनो तुम्हाला मी आता थोडंसं फक्त फास्ट घेतलं मित्रांनो. तुम्ही जे सोल्युशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं ते स्क्रीनशॉट मारा, समजून घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपल्या क्वेश्चन 3A कडे कंप्लीट एनी वन ऍक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग अँड रीराइट इट. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. फाइंड द अमाउंट रिसिव्ड आफ्टर सेल बाय कंप्लीटिंग द ऍक्टिव्हिटी. तुम्हाला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची मित्रांनो. काय मित्रांनो ब्रोकरेज इज इक्वल टू बॉक्स दिलेले आहे. त्यानंतर रेट ऑफ ब्रोकरेज 1000 डिवाइड 0.1 डिवाइड बाय त्याला बॉक्स दिलेले आहे. त्यानंतर 10 into 0.1 त्यानंतर बॉक्स दिलेला आहे. त्यानंतर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल MV इज इक्वल टू बॉक्स दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक बॉक्स अशा प्रकारे आहे. लक्षात घ्या इथं वरती काय असणार आहे मित्रांनो MV इंटू रेट ऑफ ब्रोकरेज इथं इज इक्वल टू मित्रांनो ब्रोकरेज होणार आहे बरोबर. आणि त्यानंतर 1000 इंटू 0.1 डिवाइडेड बाय 100 आणि मित्रांनो त्याचं काय येणार पुन्हा 10 into 0.1 मित्रांनो काय येणार आहे 1 अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल मित्रांनो MV मायनस काय असणार आहे ब्रोकरेज आणि मित्रांनो 1000 मायनस 1 आणि मित्रांनो लास्टला येणार आहे 999 म्हणजे 999 मित्रांनो अशा प्रकारे याचा आन्सर येणार आहे. तुम्हाला मी सोल्युशन पण दाखवले. त्यानंतर द नंबर्स 2 4 6 8 10 12 are on the surface of one die. The die is rolled once. If this die is rolled once, then complete the activity to find probability of getting number on upper face is a perfect square. तुम्हाला मित्रांनो ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. तुम्ही पाहू शकता एस इज इक्वल टू आता सॅम्पल स्पेस काय असणार मित्रांनो आपला इथं दिलेला आहे 2 4 6 8 10 12 मित्रांनो हे त्याचं सॅम्पल स्पेस असणार आहे बरोबर. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय असणार मित्रांनो 6 असणार आहे इझिली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कंडिशन फॉर इव्हेंट बी गेटिंग परफेक्ट स्क्वेअर ऑन द अपर स्पेस ऑफ दॅट डाय बी इज इक्वल टू काय असणार आहे मित्रांनो 4 आणि मित्रांनो एन ऑफ बी असणार आहे 1 आणि मित्रांनो तुम्ही याचा आन्सर कशा काढू शकता एन ऑफ बी आहे मित्रांनो 1 आपल्या एन ऑफ एस आहे मित्रांनो 6 1/6 मित्रांनो याचा आन्सर असणार आहे इझिली मित्रांनो. खूप इझी क्वेश्चन आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 3B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू. मित्रांनो तुम्हाला काय करायचं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. 4m minus 2n इज इक्वल टू -4 आणि मित्रांनो 4m plus 3n इज इक्वल टू मित्रांनो 16. मित्रांनो खूप इझी क्वेश्चन क्रॅमर्स रूल खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. तुम्हाला मी सांगतो आहे अशी तुम्हाला पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचे. A1 ची मित्रांनो पहिल्या इक्वेशन मध्ये काय येणार 4 येणार, B1 ची येणार -2 आणि मित्रांनो C1 ची येणार -4. A2 ची काय येणार मित्रांनो 4, B2 ची येणार 3 आणि मित्रांनो C2 ची येणार 16 आणि मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा D काढायचा आहे A1 B1 A2 B2 म्हणजे डिटर्मिनंट काढायचा आहे. डिटर्मिनंट तुमचा येतो मित्रांनो 20 आणि त्यानंतर मित्रांनो DM काढायचा आहे. DM येतो मित्रांनो 20 आणि मित्रांनो त्यानंतर DN काढायचा आहे मित्रांनो त्यानंतर येतो DN 80 अशा प्रकारे. आता तुम्हाला मित्रांनो DM आणि DN तिन्ही पण निघालेले आहेत. आता लक्षात घ्या तुम्हाला क्रॅमर रूल मध्ये टाकायचं. M चा फॉर्म्युला काय असणार आहे DM/D 20/20 M येणार 1 आणि मित्रांनो DN/D 80/20 N येणार 4 म्हणजे मित्रांनो तुमचे आन्सर येणार M इज इक्वल टू 1 आणि N इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. फास्ट सांगितलेले परंतु तुम्हाला मी सोल्युशन स्क्रीनवरती दाखवलेलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम काहीच नाही आला पाहिजे तुम्हाला तर समजलं पाहिजे. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला मेथड. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला मेथडने हे सोडवायचं आहे. y² + 1/3 y इज इक्वल टू 2. थोडासा अवघड आहे किचकट आहे परंतु तुम्ही सॉल्व करू शकता. त्याला पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला थोडंसं व्यवस्थित म्हणजे कन्वर्ट करून घ्यायचं. तुम्ही काय करू शकता 3 ने मल्टिप्लाय करा 3y² + y इज इक्वल टू 6. त्यानंतर मित्रांनो तुमचं इक्वेशन कसं होणार आहे 3y² + y - 6 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे तुमचं इक्वेशन होणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे A येणार आहे 3, B येणार आहे 1 आणि मित्रांनो C येणार आहे -6 आणि मित्रांनो तुम्हाला ते फॉर्म्युला टाकायचं आहे. पहिल्यांदा B² - 4AC काढून घ्या. B² - 4AC काय ते मित्रांनो 1² - 4 × 3 × -6 1 + 72 येतोय मित्रांनो 73 म्हणजे B² - 4AC ची तुमची व्हॅल्यू निघालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही y इज इक्वल टू -b + √B² - 4AC हा आपला फॉर्म्युला आहे. त्याच्या डिवाइडेड बाय 2 आहे हा फॉर्म्युला तिथे व्हॅल्यू टाकायची आहे. मित्रांनो तुमचं रूट्स काय येणार आहेत द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर -1 + √73 अपॉन 6 अँड -1 -√73 अपॉन 6 अशा प्रकारे तुमचे रूट्स येणार आहेत. तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता फॉर्म्युला मेथडने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2 dice are rolled. Write the sample space S and number of sample points N of S. Also write the events in the set form and number of sample points in the event according to the given condition. Condition for event A. Sum of the digits on upper face is multiple of 5. ही मित्रांनो तुमची कंडिशन आहे. आणि मित्रांनो दुसरी कंडिशन आहे कंडिशन फॉर इव्हेंट B. Sum of the digits on upper face is 25. आता पहिल्यांदा आपली पहिली कंडिशन सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस आहे अशी लिहून घेतली. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपले 36 असणार आहे. इव्हेंट A साठी मित्रांनो द
सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. तुम्हाला सांगतो काय येणार त्यामध्ये 1,4 2,3 3,2 4,1 4,6 5,5 आणि 6,4 म्हणजे एन ऑफ ए येणार मित्रांनो 7. मित्रांनो त्यानंतर आपला नेक्स्ट येणार मित्रांनो इव्हेंट बी साठी तुम्हाला मी सांगतो. इव्हेंट बी साठी तुमचं काय येणार आहे मित्रांनो, तो मित्रांनो एमटी सेट राहील. तुम्हाला द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज 25 नाही होणार कोणतंच मित्रांनो. त्यामध्ये बिकॉज ऑफ द मॅक्झिमम सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज 12 म्हणजे 12 पेक्षा जास्त मित्रांनो होतच नाही. त्यामुळे मित्रांनो 25 येणारच नाही. त्यामुळे एन ऑफ बी मित्रांनो तुमचं 0 येणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे इथे आन्सर आहे. त्यानंतर आपण जायचं क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 आहे मित्रांनो आपला. In the following table, the toll in rupees paid from 6 AM to 6 PM by drivers and the number of vehicles is shown and find the mean of the toll by assumed mean method. Assumed mean method तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात घ्या मी तुम्हाला डायरेक्टली मी सॉल्युशन दाखवत आहे. टेबल पाहू शकता. मी जास्त एक्सप्लेन करत नाही हा क्वेश्चन, परंतु तुम्हाला मी स्क्रीनवरती हा सोल्युशन दाखवलेला आहे आणि त्यानंतर मी त्याचा आन्सर काय येते, द मीन ऑफ द टोल इज रुपीज 521.43. अशा प्रकारे मित्रांनो याचा आन्सर येते. सोल्युशन व्यवस्थित पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या, हे समजून घ्या. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू. मित्रांनो आपला क्वेश्चन काय असणार आहे, मनीषा वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 बनानास अमंग द सम स्टुडंट इफ 30 स्टुडंट वेर मोर each could get 3 bananas less. Find the number of students. तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा आपण नंबर ऑफ स्टुडंटला x मानायचं आहे. देन each will get 540 divided by x बनानास. त्यानंतर 30 स्टुडंट्स वेर मोर म्हणजे द नंबर ऑफ स्टुडंट इज x plus 30. बरोबर आहे, द नंबर ऑफ स्टुडंट इज x plus 30. each will get 540 divided by x plus 30 बनानास. तेव्हा गिवन कंडिशन नुसार 540 divided by x मायनस 540 डिवायडेड बाय एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3. आणि मित्रांनो त्याचं जे इक्वेशन बनतंय 540 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3. आणि मित्रांनो ते सॉल्व्ह करू लास्ट लाईन येणार आहे x इज इक्वल टू 60 म्हणजे द नंबर ऑफ स्टुडंट इज 60. अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कंप्लीट सोल्युशन तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेलं आहे. जास्त पॅनिक व्हायचा काही विषय नाही, इझी आहे हा पण क्वेश्चन. त्यानंतर मित्रांनो 2000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिम्पल इंटरेस्ट. चेक ॲट द एंड ऑफ द एव्हरी इयर वेदर इंटरेस्ट अमाउंट इज एन AP ऑर नॉट. इफ दिस इज एन AP देन फाइंड इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 10 years. थोडासा हॉट क्वेश्चन आहे पण मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली ह्याचं सोल्युशन दाखवते. आपला सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता P इंटू N इंटू R डिवायडेड बाय 100. तुमचं मित्रांनो आन्सर येते 200 म्हणजे तुमचं जे मित्रांनो इंटरेस्ट ॲट द सेकंड इयर म्हणजे पहिल्या इयरला तुमचं काय असणार आहे 200 आणि मित्रांनो सेकंड इयरला काय असणार आहे म्हणजे 400 आणि मित्रांनो थर्ड इयरला काय असणार आहे 600. आणि मित्रांनो लक्षात घ्या हे AP आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता जो कॉमन डिफरन्स आहे तो 200चा आहे. त्यामुळे मित्रांनो हे AP असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला T10 चा फॉर्म्युला वापरायचा आहे. T10 चा फॉर्म्युला काय असला A प्लस N मायनस 1 अपॉन D म्हणजे N मायनस 1 इंटू D. लक्षात घ्या फॉर्म्युला T10 इज इक्वल टू 200 प्लस 10 मायनस 1 इंटू 200 म्हणजे मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे 2000 म्हणजे द इंटरेस्ट आफ्टर 10 years इज 2000. मित्रांनो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन, इन द ग्रुप ऑफ स्टुडंट्स 10% स्टुडंट गॉट 0 to 20 marks. 20% स्टुडंट गॉट 20 to 40 marks. त्यानंतर 35% स्टुडंट्स गॉट 40 to 60 marks. 20% स्टुडंट गॉट 60 to 80 marks. And remaining 30 स्टुडंट गॉट 80 to 100 marks. Then prepare a group frequency distribution table and find the mode of the mark scored. अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला मी याचं सोल्युशन दाखवते, जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये परंतु लक्षात घ्या ह्याचं दोन्ही तुम्हाला सोल्युशन मी दाखवलेले आहे. तुम्ही इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. व्यवस्थित सोल्युशन पहा आणि मित्रांनो तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. मित्रांनो हा पण हॉट क्वेश्चन मध्येच मोडतोय पण लक्षात घ्या इझी आहे. तुम्ही सोल्युशन जर व्यवस्थित पाहिले तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 5, सॉल्व एनी वन सब क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. ड्रॉ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डेटा. स्टुडंट डेटा काय दिलेला आहे तुम्हाला, स्टुडंट IQ नंबर ऑफ स्टुडंट IQ 60 to 84 80 to 112 100 to 20 16 आणि मित्रांनो 120 to 148. अशा प्रकारे तुम्हाला स्टुडंट IQ आणि मित्रांनो नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे आणि तुम्हाला हिस्टोग्राम काढायचा आहे. हिस्टोग्राम कशा प्रकारे काढलेला आहे तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवर दाखवतो, डायरेक्टली आन्सर दाखवते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर जात आपल्या क्वेश्चन 2 कडे, युजिंग इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग फिगर फाइंड द लेंथ अँड ब्रेड ऑफ दिस रेक्टेंगल इन सेंटीमीटर. तुम्हाला काय करायचं मित्रांनो लेंथ अँड ब्रेड तुम्हाला फाइंड करायची आहे. तुम्हाला मित्रांनो एक रेक्टेंगल दिलेला आहे. लक्षात घ्या पहिले एका साईडला दिलेले 5m प्लस n त्याच्या ऑपोजिट साईडला 2m प्लस 3n प्लस 5 हे मित्रांनो काय लेंथ आहे आणि तुम्हाला ब्रेड दिलेला m प्लस n मायनस 3 आणि मित्रांनो 3m मायनस 2n प्लस 7 अशा प्रकारे दिलेला आहे. आता तुम्हाला याचं सोल्युशन मी डायरेक्टली स्क्रीनवर दाखवते, तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित पाहून घ्या. तुम्ही मित्रांनो इझिली हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. लेंथचं मित्रांनो आन्सर येते 43 सेंटीमीटर आणि मित्रांनो ब्रेड येते 12 सेंटीमीटर. लक्षात घ्या तुम्हाला जो कंप्लीट मित्रांनो क्वेश्चन पेपर आहे ना तो मित्रांनो तुम्हाला मी सोडवून दाखवलेला आहे. त्याचे मित्रांनो तुम्हाला आन्सर तुम्हाला मी डायरेक्टली सोल्युशन मध्ये दाखवलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा मित्रांनो जुलै 2024 चा पेपर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेला आहे. मित्रांनो कंप्लीट डिटेलमध्ये तुम्हाला ह्याचं सोल्युशन दिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला नक्कीच हेल्प झाली असेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ सुरू लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.